आता आपण पायथागोरसचे प्रमेय याविषयी माहिती जाणून घेऊया. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. आकृतीमध्ये ABC हा काटकोन त्रिकोण आहे. त्याच्यानंतर BD हा AC वरती लंब आहे. अशा प्रकारे ABC, ADB व BDC हे तीन त्रिकोण आपल्याला मिळतात. आता यावरनं पक्ष आपण लिहायचा आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश, म्हणजे कोण ABC हा काटकोन आहे. तर साध्य आपल्याला काय करायचं आहे, जो कर्ण आहे म्हणजे AC वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू AB वर्ग अधिक BC वर्ग, म्हणजे साध्य AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. त्याच्यानंतर आपल्याला रचना करायची आहे की AC वरती BD हा लंब काढायचा आहे. तर सिद्धतेमध्ये लिहिताना आपल्याला त्रिकोण ABC मध्ये BD लंब AC हे लिहून जे तीन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण, ADB समरूप त्रिकोण, BDC हे लिहायचे आहेत. आता सुरुवातीला पहिले दोन त्रिकोण म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB. आता यामध्ये अशा प्रकारे गुणोत्तर घ्यायचं आहे की ABचा स्क्वेअर झाला पाहिजे, म्हणजे AB दोन वेळा आला पाहिजे. त्रिकोण ABC मध्ये AB लिहिल्यानंतर त्रिकोण ADB मध्ये त्याला छेद AD लिहायचं. त्याचप्रमाणे त्रिकोण ABC मध्ये AC लिहिल्यानंतर त्याला छेद AB लिहायचं. अशा प्रकारे AB आणि AB यांचा क्रॉस मल्टिपल हा AB स्क्वेअर होतो. त्याच्यानंतर AD आणि AC ह्या दोघांचा गुणाकार होतो, याला 1 नंबर द्यायचा. त्याचप्रमाणे पहिला त्रिकोण म्हणजे ABC आणि तिसरा त्रिकोण BDC हे समरूप दाखवून इथे आपल्याला BC हा दोन वेळा आला पाहिजे. म्हणजेच पहिल्या त्रिकोणमध्ये त्रिकोण ABC मध्ये BC ला छेद DC येणार बरोबर AC ला छेद BC येणार. अशा प्रकारे BCने BCला गुणल्यानंतर BCचा वर्ग येणार इज इक्वल टू DCने ACला गुणल्यावरती BC वर्ग बरोबर DC गुणिले AC. तर याला 2 नंबर द्यायचा. अशा प्रकारे समीकरण नंबर 1 व समीकरण नंबर 2 यांची आपण बेरीज करूया. तर बरोबरच्या चिन्हाच्या डावी बाजूला AB स्क्वेअर आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या समीकरणामधील डाव्या बाजूला BC स्क्वेअर आहे. त्यांची एकत्रित बेरीज करायची. त्यानंतर बरोबरचं चिन्ह लिहून उजव्या बाजूला असलेल्या पहिल्या समीकरणातील AD गुणिले AC अधिक दुसऱ्या समीकरणातील AD गुणिले AC लिहायचं. आता AD AC अधिक DC गुणिले AC, आता AD गुणिले AC अधिक DC गुणिले AC यांच्यामध्ये AC हा कॉमन आहे, त्यामुळे तो बाहेर काढायचा. त्यानंतर उरलेला AD अधिक DC लिहायचा. आता आकृतीमध्ये AD आणि DC मिळून ही AC रेषा तयार होते, त्यामुळे AD आणि DCच्या जागी AC लिहायचं. अशा प्रकारे AC गुणिले AC बरोबर ACचा वर्ग होईल, म्हणजेच AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. आणि जे आपल्याला साध्य करायचं आहे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे आपण सिद्ध केलेले आहे.